एकाच दिवशी एखादा कमेंट वाला तरी मी मारणारी. त्याही कमेंटवर लक्ष देऊ नका, कोण आपल्याला पोसायला येत नाहीये. कमेंटच्या वाईट कमेंटचा तर मी आधी लागतच नाही, पण चिडचिड झाली ना तर मग मी मारणार एक तरी कमेंट वाला. तुमच्या कमेंटकडे जर लक्ष देत असतो तर आतापर्यंत इथं नसतो. समजतंय? कोणाच्याही कमेंटकडे लक्ष द्यायचं नाही, इग्नोर करायचं. अभी बदत आहे भाई, अभी बदत आहे. कोणाच्याही कमेंटकडे लक्ष द्यायचं नाही, इग्नोर करायचं. शोभत का रे तुला? सुस्वागतम. युट्यूब देवता आणि ऑडियन्सना विनम्र अभिवादन करून आशिष मराठी तुमच्या समोर सविने सादर करीत आहे. आणि ही व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सांगतोय, जर कोणी वाईट कमेंट केली ना, जो घाण कमेंट्स करणार आहे त्याला खरंच मारले जाणार आहे, आणि ते पण असं भर चौकात धरून. आजच्या व्हिडिओला थोडासा उशीर होईल कारण मी माझ्या फेवरेट ब्लॉगरवर रोस्ट करणार आहे. तर मग चला, तुमचा वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. विनायक वाकचरे युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ह्याची गुड मॉर्निंग बरोबर झालेली नाहीये. रात्रीची झोप अजून डोळ्यांवर तशीच दिसते. उठ जा. तर मित्रांनो, काय उन्हाळा चालू आहे बेकार. हे बघा गरम बघा किती झाले, मला किती गरम झालंय सांगू का? कसं सांगू, एवढं गरम झालंय. अरे गरम झाले तर फडक्याने फूस. घाम काय दाखवतोय, लोक पुसायला येणार आहेत. तेच एवढं गरम झालं, चिडचिड होते. एवढी जर गर्मीने चिडचिड होत असेल तर घरात एसी लाव. नाहीये, आपला ब्लू स्टारचा एसी लावा. Nice. Blue Star fast cooling inverter AC. कोणाला तरी मारावं, मग कोणाला मारू ते पण सांगा. अजूनपर्यंत युट्यूब वरती पातळ जुलाब केल्याबद्दल स्वतःला मारून घे. असं म्हणजे बोललो ग, असं लगेच मारणार फिरणार नाही मी. तुमचे ते माराची व्हिडिओ बघितली ना लोक, म्हणजे युट्यूब फॅमिली मध्ये, ते मगाचपासून बाजूला कोण लुडबुड करतय तो कॅमेरा फिरव जरा. दुसरं कोणतरी असं म्हणजे का नक्की तू व्हिडिओ काढ. ही टीटीव्ही आहे वय. त्या प्राण्याची एवढी चिडचिड होते, त्याला गरम होते, त्याला नाश्ता वाढण्याच्या ऐवजी बाजूला बसून तिथे टिवटिव करते. किंवा व्हिडिओ पोस्ट करायची लय दिवस झाले आपल्या चॅनलवर. विनायक दादाला मुहूर्त लागत नाही. तू घे ना मनावर काहीतरी, काही सगळं मीच बघू का? हा ना, सगळं कसं काय करणार तो बिचारा. काहीतरी मनावर घे. आता पण बघा बाजूला रिकामी प्लेट घेऊन बसले. नाश्ता कधी वाढणार? दुपार झाल्यावर. कोणला मी सांगतो, पहिली गोष्ट म्हणजे नाही येत नका म्हणू यार. तुम्ही सगळं जमू शकता, तुम्हाला नाही येत. ही पण बोलती नाही येत. नाही, तिचं बरोबर आहे, तिला तर काहीच येत नाही. काही खरं नाही. माणसाला जन्माला आल्यानंतर सगळं शिकावंच लागतं, शिकल्यानंतरच होतं सगळं, आणि हे नाही येत. एकदम बरोबर बोललास बाबा. जन्माला आल्यावर सगळ्यांना शिकावं लागतं. मग तू का नाही शिकलास? अजून पण बालिश तळे का करतोस? हसली माझी मासुडी जाळ्यात. अरे सुधरो रे, अभी तो सुधर जाओ. ऋतुवाहिनीला घेऊन जात नाही कुठं, काय नाही. आता तिथं कमीत कमी 3-4 वर्षानंतर मुहूर्त लागलेला आहे. लवकरच तिला घेऊन जातो मस्त. लवकर घेऊन जा तिला. आणि मी तर बोलतो 3-4 वर्ष काय परत येऊच नका. हा, थोडा आम्हाला रोस्ट करायला कॉन्टेंट कमी मिळेल, पण निदान 3-4 वर्ष शांतता तरी मिळेल. लवकरच करूया. किती घाम आला, लय वाईट घेतो, लय घुमून चिडचिड होती, चिडचिड. कुठे गेली ती टिटवी? तिला कधीपासून सांगतोय नाश्ता वाढ, नाश्ता वाढ. एकदाचा तो नाश्ता घे आणि त्याच्या तोंडात कोंब, म्हणजे जरा त्याची चिडचिड कमी होईल. चिडचिड. तुम्हाला नाश्ता काय करायचंय? मला काय आता करायचंय, नाश्ता जे आहे ते देऊन टाक. काय हो मित्रांनो, बरोबर की नाही? जे आहे ते देऊन टाक. काय हो मित्रांनो, बरोबर की नाही? हा, बरोबर ना, जे आहे ते देऊन टाक. इसके इरादे सही ना लागे हमें, इसको सवेरे नाश्ता नहीं कुछ और ही चाहिए. सही बात बोले भैया. कशी करत होती रात्री बघायचं का तुम्हाला? हे बाहेर ही काय आपण देखा, तुम्ही बघितलं? Here I come. Oh, fuck. ये कैसे हो गया? माँ की माँ का चुदे क्या हो गया? है आयफोन 14 प्रो. युट्यूब वरती एवढं क्रेंज करून सुद्धा ह्यांनी आयफोन 14 प्रो घेतला. मी रोस्टिंग नाही करत. मी रोस्टिंग बंद करतोय. मला नाही माहिती, मी रोस्टिंग नाही करत. मी चाललो. उद्यापासून चॅनल वरती ब्लॉगचे व्हिडिओ येणार, कळलं?
ये करेंगे, हम वो करेंगे, ये करेंगे, वो करेंगे। पुढची व्हिडिओ लावा. अरे ऋतुवाहिनी मोबाईल बघितला ना, कोणता मोबाईल आहे? चेक दिस फोन, iPhone 14 Pro. मग काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? काय बाहेर फेकून द्या. आप समजे नाही. हे बघा, आयफोनच्या बदली दुसरा फोन कुठला तरी फेकून द्या बाहेर आणि थंबनेलवर असं लिहा की ह्यांनी रागाच्या भरात iPhone 14 Pro बाहेर फेकून दिला. आणि मग मिलियन मध्ये व्ह्यूज येणार त्या व्हिडिओला आणि मग तुम्ही अजून एक iPhone 14 Pro घेणार. क्या सोच है रे तेरी, मानना पड़ेगा. बघा ही दार घामाची घामाची धार. काय नुसतं घाम 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 घाम. काय नुसतं घाम घाम लावले? तुलाच तेवढा घाम येतोय बाई. मी काय इकडे एसीच्या डब्यावर बसलोय? 5 मिनिटं झाली नुसतं घाम घाम घाम. कॉन्टेंट कुठे आहे? बघून गेलो. रुमाल ठेवला ना खिशात, 2 रुमाल असतात, ते पण ओले होऊन जाते. आता 2 रुमाल ओले होतात, मग 3 ठेव. काय मित्रांनो, बरोबर की नाही? आणि आम्हाला एक बोलायचंय, इकडे फिरवा. काल आम्ही अरे काय नुसतं त्या फोनला 360 अँगल वरून फिरवताय? एक काम कर, अशी पडते तिकडे रिकाम टेकडी बसली, तू उठ आणि तिथे जाऊन बाजूला बस आणि मस्तपैकी निवांत गप्पा मारा. आणि राहिला प्रश्न कॉन्टेंटचा, तर तुमचा संबंधच येत नाही त्याच्याशी. ज्यांना सोपं वाटतंय ना, व्हिडिओ काढणं सोपं आहे, व्हायरल होणं सोपं आहे, तर काढा आणि व्हायरल करा व्हिडिओ काढून. बरोबर आहे का नाही मित्रांनो? तेच तर चाललंय ना आता. कोण पण व्हायरल होत आहे. फोनचा कॅमेरा चालू करून अर्ध्या तासाची व्हिडिओ काढून युट्यूब वरती अपलोड करतायत. फक्त ना एडिटिंगचे कष्ट ना थंबनेल. मित्रांनो, मला क्लिअर सांगणं आहे, पहिली गोष्ट म्हणजे व्हिडिओ काढल्यानंतर व्हिडिओला एडिटिंग असते. व्हिडिओ काय बोलास? परत बोल. व्हिडिओ काढल्यानंतर व्हिडिओला एडिटिंग असते. कसली एडिटिंग? तू कसली एडिटिंग करतोस? व्हिडिओला ट्रिम करून जोडणं म्हणजे एडिटिंग नाही. आणि तू तर ते पण करत नाहीस. तू आता तावडीला भेटलायस. तू आता संपलास. तू आता अब तू गया बेटा, अब तू गया. देख ते व्हिडिओ सगळं काही हे करायचं असते, थंबनेल बनवायचं असते. तू थंबनेल बनवतो. हे तुझे थंबनेल व्हिडिओ मधला स्क्रीनशॉट काढून त्याच्यावर अर्धा निबंध लिहितोस आणि त्याला थंबनेल म्हणतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले 2,50,000 सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले. त्याबद्दल मी मनापासून काय आभार मानते. धन्यवाद. आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. खरंच तुमच्या सगळ्यांना 2.5 लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आपले. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. आणि लवकरच आपण 5 लाख नाही, डायरेक्ट 1 मिलियन करायचे. कपडे ना काढता लगेच नाकडा होतोस? नाही ना, एक प्रोसेस असते ना. पहिला शर्ट काढणार, मग पॅन्ट, मग होतोस ना. 5 लाख नाही, डायरेक्ट 1 मिलियन करणार. 5 लाख नाही, डायरेक्ट 1 मिलियन करायचे. काय 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 पण बोलतो. सुद्धा थांबा, टायमिंगचा विषय माझा. एकदा की नाही टायमिंग बसला तर लगेच 1 मिलियन होऊन जातील आपले. 1 मिलियन सबस्क्रायबर व्हायला उशीर लागणार नाहीये. 1 मिलियन सबस्क्रायबर व्हायला उशीर लागत नाही. 1 मिलियन कसे होतात? लगेच 1 मिलियन होऊन जातील आपले. असे होतात 1 मिलियन. पण पहिलं जमत नव्हतं. माझे जुने व्हिडिओ जाऊन बघू शकता. ज्यांना असं वाटतं ना की हे असंच बोलतो तसंच आम्ही बोलतो. काय बोलत होतो ते आम्हालाच कळत नव्हतं पहिलं. ए टिटवी, तू तर शांतच बस. तू आता पण काय बोलतेस ते पण काही कळत नाही. तुला ती मागे पेन्सिल एक्सरसाइज सांगितलेली ती केलीस का पहिली? बघा, मी व्हिडिओचे काम करतोय, मला व्हिडिओत पैसा भेटतोय, मी व्हिडिओ काढतोय. बरोबर आहे? बरोबर. तू व्हिडिओ काढतो, तुला पैसे भेटतात. आणि आहे एकतर भेटतो नाही, या मिळतो. तुम्हाला मी हे पण सांगतोय, ज्यांना कोणाला माहिती नसेल व्हिडिओतून पैसे भेटतात नाही, मिळतात. माणसं भेटतात, पैसे मिळतात. तर तुम्ही पण व्हिडिओ चालू करा, तुम्हाला पण पैसे भेटतील. अरे भेजा नानाची याचा जाऊ द्या. मला व्हिडिओत पैसा भेटतोय, ज्यांना कोणाला माहिती नसेल व्हिडिओतून पैसे भेटतात, तुम्हाला पण पैसे भेटतील. काय रे ही तुझी भाषा? आणि असं नाही की काही आपण वेगळं दाखवत. बरोबर, म्हणजे काही घाण तर दाखवत नाही ना. घाण तर दाखवत नाही ना काही. तुम्ही घाण दाखवत नाही, मग हे काय? जे जाऊ द्या, करू द्या कमेंट. पाहिजेच्या 50 कमेंट करू द्या. तुम्ही कमेंट करणार आहे, तुमच्या कमेंटकडे जर लक्ष देत असतो तर आतापर्यंत इथं नसतो. समजतंय? तू त्यांच्या कमेंटकडे लक्ष दिलंस म्हणून तू आज इथे आहेस. बस हवा निकल गई. एक ना एक दिवस विषय होणार आहे. जो घाण कमेंट्स करणार आहे त्याला खरंच मारले जाणार आहे. आणि ते पण असं भर चौकात धरून. 2.5 लाख सबस्क्रायबर फक्त नावाला आहे. बाकी कॉमन सेन्स तर अजिबात नाही. वाईट कमेंटला नको एंटरटेन करू. डिलीटचा ऑप्शन आहे, कमेंट डिलीट कर. एवढं बी कळत नाही बाई. जे कोणी नवीन आता व्लॉगिंग वगैरे करत असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाच्या कमेंटकडे लक्ष देऊ नका. हे तू बोलतोय म्हणजे तुम्ही कोणाच्या कमेंटकडे लक्ष देऊ नका.
बरोबर, मी एकदम क्लिअर सांगतोय. कोण काय कमेंट करते त्याला रिप्लाय द्यायचंय, त्यासोबत भांडायचंय, विषय सोडून द्या. हा कधीपासून बोलतोय कोणाच्या कमेंटवर रिप्लाय देऊ नका, कुठल्या कमेंटवर लक्ष देऊ नका, भांडू नका. आणि ह्यांनी स्वतः ही व्हिडिओ कशावर बनवले? म्हणजे तुम्ही कोणाच्या कमेंटकडे लक्ष देऊ नका. व्हिडिओ खूप मोठी होत चालले, आपण व्हिडिओला इथेच थांबूया. चला मित्रांनो, बाय बाय. व्हिडिओ इथे सेंड करूया आपण. बाय. अजूनपर्यंत त्या टिटवीने नाश्ता वाढला नाही, व्हिडिओ संपली तरी पण. जाऊ द्या, तुम्ही नाश्ता करून घ्या. आणि हा, अजूनपर्यंत जे व्हिडिओ बघत असतील त्यांनी ह्या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्कीच सांगा. जे आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी 2.5 लाख सबस्क्रायबर नको, निदान ते पहिले 26,000 तरी करा. तर चला, भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा. पण बाईच्या नादान सार लुगड्यात गमावलं, पण बाईच्या नादान